वेलकम टू माय चॅनल. आजच्या मराठीच्या बिग बॉसच्या एपिसोड बघून खरंच डिसअपॉइंटमेंट झालेली आहे मला. कारण की ज्या प्रकारे फॅमिली वीक सुरू आहे आणि मला सर्वात बिग बॉसचा फेव्हरेट पार्ट जो असेल ना, तो माझ्यासाठी फॅमिली वीक आहे. जेव्हा फॅमिली येतात, बाहेरून खाऊ आणतात, भेटतात, त्या कंटेस्टंटना भेटतात, ते इमोशनल होतात, रडारड करतात आणि जे अंदर जे कंटेस्टंट आहेत ना, त्यांना सुद्धा कळते की बाहेर आपल्याबद्दल कसा गेम चालू आहे, आपली इमेज बाहेर कशी दिसत आहे किंवा काय आपला रोडमॅप आहे किंवा आपण आता यानंतर आपला गेम कशा रीतीने वळवू शकता की जेणेकरून आपण पॉझिटिव्ह दिसलं पाहिजे, लोकांचे वोट आपल्याला पडले पाहिजेत आणि आपण फायनलमध्ये गेले पाहिजे, टॉप 5 मध्ये गेलेले पाहिजे किंवा विनर सुद्धा झालेले आहे. ते जेव्हा फॅमिली मेंबर येतात ना, तेव्हा आपल्याला एक बेसिक आयडिया येते कारण की ते आपल्याला बेसिक आयडिया देऊन जातात की आपण कसे चाललेले आहोत, आपल्याला कसं बोलायचं आहे, काय करायचं आहे, सर्व गोष्टी. 2-3 दिवसापासून बिग बॉसमध्ये फॅमिली वीक चालवले आहेत. फॅमिली येत आहे, बोलत आहे, चर्चा करत आहेत, रडत आहेत, गॉसिप होत आहेत, इमोशनल होत आहे, सर्व गोष्टी होत आहेत. तर आज शेवटचा एपिसोड होता फॅमिली वीकचा आणि शेवटच्या एपिसोडमध्ये जे सर्वात शेवटी जे व्यक्ती आले होते भेटायला ते म्हणजे सागरचे लोक, सागरचे फॅमिली आले होते आणि सागरच्या फॅमिलीमधून सागरची वाईफ आणि सागरची मुलगी आली होती. ज्या प्रकारे लिटरली ज्या प्रकारे बिग बॉसने अनाउन्स केला की सागर कारण की सागरच बाकी झालेलं होतं. त्याच्या आधी तन्वीची आजी आली होती. तन्वीची आजी खूप गोड आहे. मला वाटलं तन्वी आपल्या बिलकुल आजीसारखी दिसते, बिलकुल सेम टू सेम दिसते आणि तिची आजी 90 वर्षाची 82 काहीतरी इयर्सची आहे. आय डोंट नो पण 19 इयर्सची आहे. आय जस्ट कांट इमॅजिन ब्रो की मतलब एवढ्या वयापर्यंत राहणे आणि एवढे चालणे, स्वतः चालणे, काही काठी नाही, काही नाही. खूप सुंदर आणि खूप गोड आजी आहे तिची. आणि तिची आजी ती रडत म्हणत होती, की "आजी मी तुला गेमबद्दल काय विचारू? तुला गेम समजते का? तुला नाव आठवत आहेत का?" वगैरे, वगैरे. खूप छान होता बरं. परंतु तन्वीच्या बाबाची फोटो सुद्धा पाठवला आणि तन्वीचे बाबा खरंच खूप हँडसम आहेत. खरंच खूप चांगले होते. त्यांना ब्रेन ट्यूमर वगैरे झाला होता तिनं सांगितलं. त्याच्यानंतर राखी आले, राखीचे बहीण-भाऊ आले. राखीचे भाऊ जे आहेत ना, नेहमी मी जेव्हा बिग बॉस बघते त्याचे भाऊ येतच राहतात. एवढी ओळखी झालेली आहे. लिटरली राखीचे भाऊ वगैरे आहेत ना, बहिणी वगैरे आहेत. त्यांनी म्हटलं, की "आम्हाला आता पुढच्या वेळेस बिग बॉसमध्ये यायचं नाहीये. प्लीज, प्लीज तुम्ही राखीला विनर करा आणि राखी बिग बॉसमध्ये बंद होईल. म्हणजे बिग बॉसमध्ये येणं तिचा बंद होईल आणि मग आम्ही वारंवार बिग बॉसच्या फॅमिली वीकमध्ये येऊ कंटाळलेले आहोत. कारण की आम्ही खूप वेळा आलेले आहोत." तर असं सर्व चालू होता आणि सर्व लोकांची फॅमिली आली होती. त्याच्यानंतर सर्वात इम्पोर्टंट आणि आखरी व्यक्ती होता, ज्याची फॅमिली यायची होती तो म्हणजे होता सागर कारंडे आणि सर्वजण गार्डन मध्ये बसले होते की आता सागर कारंडेची फॅमिली येणार आहे, सागर कारंडे रडणार आहे, सागर कारंडे हा होणार आहे, सागर कारंडे इमोशनल होते आणि सागर कारंडेला लिटरली फॅमिलीची खूप आठवण येत होती. त्याच्यानंतर बिग बॉस अनाऊन्स करतात की सागर तुझी बॅटरी जी आहे ना, माईक जो आहे ना खराब झालेला आहे, तू स्टोर रूम मध्ये आहे आणि स्टोर रूम मध्ये तो जेव्हा खोलते त्याच्या पत्नी असते आणि त्याची मुलगी असते आणि त्याचा जो रिॲक्शन असते ना सागरच्या अनएक्सपेक्टेड वाला रिॲक्शन असते ना, एवढा ऑसम रिॲक्शन आहे का एवढं ऑसम मी वारंवार पाहत होती कसा रिॲक्ट करते, कसा रिॲक्ट करते, कसा रिॲक्ट करते. बिकॉज त्याचा रिॲक्शन खूप चांगलेला होता आणि खूप मजेदार सुद्धा रिॲक्शन होता. आणि तो आपल्या फॅमिलीला वगैरे भेटते, त्याच्या वाईफला भेटते, त्याच्या मुलीला भेटते आणि खूप इमोशनल सुद्धा होतात. पण ज्या क्षणी लिटरली सांगते, ज्या क्षणी मी सागर कारंडे मतलब सागर दादाची वाईफ बघितली, भाई साहब एवढी सुंदर वाईफ. असं वाटते साजूक तूप असते ना, साजूक तूप किंवा आपला वरण भात खूप साधारण, खूप सिंपल, परंतु त्या सादगीमध्ये पण सौंदर्य किंवा खूप सुंदर. त्याची वाईफ लिटरली मला खूप आवडली. दिसायला आवडली, स्वभावानं आवडली, तिची पर्सनॅलिटी आवडली, तिची ओरा आवडला, तिची वाइब आवडली. लिटरली आपण एका व्यक्तीला बघतो ना, तर त्याची एनर्जी, त्याची वाइब त्याच्यावरून आपल्याला समजून येते, की समोरचा व्यक्ती कसा आहे आणि लिटरली त्याची वाइब खूप सुंदर होती. परंतु त्याच्या वाईफने त्या गोष्टी जो मी एक्स्पेक्ट केलं होतं, त्या गोष्टी बिलकुल नाही केलं. ज्या प्रकारे त्यांचं स्वागत वगैरे केला, विशाल आणि संकेतनं त्यांच्या काहीतरी कार्यक्रम सुरू असते, "वहिनी, वहिनी, सलाम, सलाम." तो मला काफी बोरिंग वाटला. काय ते गोंधळ वगैरे करत होते आणि विशाल खूप असा वाटत होता, की ओव्हर करत आहेत. तेवढा खास नाही वाटला मला त्यांचा जो परफॉर्मन्स असला. संकेत आणि तो विशालचा जो परफॉर्मन्स होता तो मला तेवढा खास नाही वाटला. परंतु त्याच्यानंतर सागर, त्याची वाईफ आणि त्याची मुलगी तिकडे बेडरूममध्ये बसले आणि बेडरूममध्ये डिस्कशन करत होते. त्यावेळी जेव्हा सागरच्या वाईफने सागरला सांगितलं ना, मला आय एम सच अ डिसअपॉइंटेड यार, की सागरची वाईफ म्हणते, की "तुम्ही खूप सुंदर दिसत आहात." नाही दिसत आहे तो. तर ती म्हणत आहे, की "तुमची टोळी ग्रुप खूप सुंदर दिसत आहे." नाही दिसत आहे. ते म्हणत आहे, की "विशालसोबत दोस्ती तुमची खूप छान दिसत आहे." नाही दिसत आहे. ती म्हणत आहे, की "तुम्ही चांगले खेळत आहात, चांगले दिसत आहात, थोडा राग कंट्रोल करा."
नाही त्याचा गेम चांगला दिसत आहे. तो विशालची पोस्ट दिसत आहे. ते विशालचे मतं तो मांडत आहे. विशालचं जसा म्हणजे तसा करत आहे. त्याच्या व्यतिरिक्त तो 2-3 पहिल्या स्टार्टिंगला दिसला. त्याच्यानंतर तो काहीच दिसत नाहीये. मतलब इट्स सच अ डिसअपॉइंटेड. मला वाटलं त्याची वाईफ त्याला सांगेल, की स्वतःच्या इंडिव्हिज्युअल गेम खेळ, स्वतः आपली पर्सनॅलिटी दाखव किंवा तू विशालच्या अपोझिट जा किंवा विशालच्या एवढ्या माइंडसेटमध्ये येऊच नको, विशालच्या एवढ्या प्रभावीमध्ये येऊच नको, विशालला एवढा मॅनिप्युलेट करून घेऊ नको स्वतःवर आणि अशा काहीतरी गोष्टी सांगाल की टोळीपासून दूर राहा, काटामध्ये जा किंवा काटामध्ये सोनालीसोबत दोस्ती कर किंवा इंडिव्हिज्युअल गेम खेळ, स्वतःचे मत मांड, स्वतः एवढा गुस्सा वगैरे नको करूस. परंतु त्याच्या वाईफनं काहीच न सांगता फक्त एकच गोष्ट सांगितलंय, की टोळी खूप चांगली दिसत आहे, विशालसोबत तुझी दोस्ती चांगली दिसत आहे, तू असा आहेस, असाच गेम खेळ आणि अजून एक सांगितलं, की प्रभूवर एवढा चिल्लाऊस वगैरे नको. तुझा जो गुस्साचा पिच आहे, जो आवाज आहे, तो खूप कर्कश आहे आणि तेवढ्या जोरात बोंबलूस वगैरे नको जाऊस किंवा गुस्सा वगैरे करत नको जाऊस. ते मला एक प्लस चांगली वाटली, की एवढा गुस्सा, एवढा आक्रोश आणि एवढा चिल्लावणे चांगली गोष्ट नसते कोणावर. तो कंट्रोल करणं ते गरजेचं आहे. त्यावर तिच्या वाईफने सुद्धा सांगितलं, की तू ह्याच्यावर कंट्रोल कर. परंतु बाकीच्या ज्या सर्व गोष्टी होत्या त्यात काय आहे, की टोळीसोबत चांगला दिसत आहे, चांगला खेळत आहेस तू, तुझी इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी दिसत आहे, तुमची फ्रेंडशिप चांगली आहे, विशालची मैत्री चांगली आहे, टोळी गेम चांगला खेळत आहे, पॉझिटिव्ह दिसत आहे, तुमचा मस्त चालू आहे. इट्स सच अ रॉंग. हा पूर्ण मूर्खपणा आहे. बिलकुल बाहेर तो चांगला दिसत नाहीये. बिलकुल तो चांगला गेम खेळत नाहीये. बिलकुल तो त्याच्या स्वतःच्या पॉइंट ऑफ व्ह्यू दिसत नाही. विजयी सदनाची पर्सनॅलिटी दिसत नाहीये. काहीच नाही दिसत आहे त्याची आणि लिटरली मला वाटलं की त्याची वाईफ येईल आणि त्याला सांगेल की भाई इंडिव्हिज्युअल खेळ काहीतरी खेळ पण त्याच्या वाईफनं तर अजून त्याला मक्खन लावलं अजून त्याचा गेम खराब केला मतलब सोचा इफ त्याची वाईफ आली असती आणि त्याच्या वाईफनं सांगितलं असतं की काही झालं तरी विशाल पासून कट हो विषयापासून दूर हो विशालमुळे तुझी पर्सनॅलिटी दिसत नाहीये तो तसा आय थिंक तसा नसेल परंतु ऑडियन्सला बघताना असं दिसत आहेस की तू त्याची पूज बनलेला आहेस तू दूर हो तू कट हो तू काही झाला तरी तोड मला नाही माहित असं म्हटलं असतं आणि विशालने स्वतःसाठी स्टँड घेतलं असतं पुढच्या दिवशीपासून तर किती सॉरी सागरने स्वतःसाठी स्टँड घेतलं असेल तर सागर किती चांगला दिसला असता. तुम्ही विचार करा ना सागर पूर्ण पॉझिटिव्ह झाला असता. लोकांना असं वाटलं असतं की हो आता सागर दिसत आहे, आता सागरची पर्सनॅलिटी दिसत आहे. चल सागरला बुद्धी आली, चल सागरला गेम समजत आहे, चल त्याची वाईफ आली चांगलं तरी बुद्धी चांगला सांगितलं, काहीतरी त्याच्या डोक्यामध्ये सांगितलं, काहीतरी करत आहे. लोकांना आनंद झाला असता यार. त्याचे खूप फॅन फॉलोइंग्स आहेत पहिली गोष्ट. त्याला महाराष्ट्र अख्खा महाराष्ट्र त्याला प्रेम करते आणि अख्खा महाराष्ट्र त्याला बघायचा सुद्धा आहे हाऊसमध्ये. परंतु असं असते, की तू दिसत आहेस ना मग चांगला दिस, पॉझिटिव्ह दिस, आपले मतं ठेव. विशालच्या अपोझिट जा. विशालपासून विशाल दिसत आहेस. विशाल शिवाय तुझा काही गेम नाहीये. असं काहीतरी स्वतःच्या इंडिव्हिज्युअल खेळ तसं दिसलं असतं ना तर खरंच खूप चांगलं झालं असतं. ची वेळ झाली त्यावेळेस सागर, त्याची वाईफ आणि त्याची मुलगी गार्डनमध्ये होती. त्यावर त्याची वाईफ म्हणते, की मला ना विशाल आणि अनुश्रीला एक गोष्ट सांगायची वगैरे आहे म्हणून. मग तू बोलून आण ना वगैरे, वगैरे, वगैरे असं काहीतरी त्यांचं डिस्कशन चालू होते. तेव्हा सागर बहुत चांगल्या रीतीने त्यांना विशाल आणि अनुश्रीला बोलवते आणि त्यावर त्याची वाईफ म्हणते, की मला रूचा मेसेज आलेला आहे. मतलब रू म्हणजे रुचिता. मग त्यावर सागर करंडे म्हणते, की कसं काय मेसेज आलेला आहे? कसं काय आहे? त्यावर ती म्हणते, की आम्ही बाहेर एकमेकांसोबत बोलत वगैरे असतो. आमचे कॉन्टॅक्ट वगैरे आहेत. Instagram, WhatsApp हे चालू असतात आमचे वगैरे. त्यावर रुचितानं म्हटलेलं आहे, रुचिताचा हा मेसेज आलेला होता टोळीला, की टोळी खूप चांगली दिसत आहे, टोळी चांगला खेळत आहे, टोळीचा गेम अप आहे, टोळी समोर आहे, टोळी वर आहे, तुमची फ्रेंडशिप चांगली फलाना, फलाना, फलाना ह्या सर्व गोष्टी आहेत. त्यामुळे तिनं अजून बूस्ट केलं आणि मला असं वाटलं, की लाइक या सागर कारंडेच्या वाईफकडून ना मला एक्स्पेक्टेड होता, की तो जाईल, अपोझिट खेळेल, अपोझिट काहीतरी करेल. मग त्याची पर्सनॅलिटी दिसेल आणि मग कोणाला न वाटणारा सागर कारंडे लोकांच्या मनामध्ये हिरो होईल, लोकांच्या मनामध्ये हिरो दिसेल. परंतु असं काही न झालता तिनं उलट्या सागरला बूस्ट केलं, की तू चांगला दिसत आहेस, विशालसोबत मैत्री चांगली आहे, टोळीसोबत चांगला गेम खेळत आहेस, टोळी-टोळी दिसत आहे. त्याच्यावरून मला असं वाटलं, की तिनं त्याला अजून चिखलामध्ये खोपलं नाही, अजून चिखलामध्ये अजून त्याला जा म्हणत आहे. कारण की त्यानं दुसरं सांगितलं असतं, की "तू चांगला दिसत नाहीयेस, तू पुश दिसत आहेस." त्यावर सागर करंडेने स्वतःवर वर्क केला असता आणि वर्क केला असता, तर तो चांगला दिसला असता आणि चांगला केला असता, तर इव्हेंच्युअली तो खूप वरपर्यंत गेला असता. परंतु हेच त्याच्या जे वाईफनं त्याला जे मोटिव्हेशन दिलं नाही, त्याचा रोड मॅप सांगितला नाही, ते खूप चुकीचं सांगितलं आहे. कारण की तो अक्षरशः चांगला दिसत नाहीये. अशा रीतीने पूर्ण फॅमिली वीक संपला आणि सागरच्या वाईफने मस्त मटणची भाजी आणली होती आणि मोदक आणले होते आणि सर्वांनी खूप चांगल्या रीतीने खाल्ला सुद्धा. अशा रीतीने पूर्ण फॅमिली वीक संपलेला होता आणि सर्वांच्या मनामध्ये एक वेगळी ऊर्जा, पॉझिटिव्हिटी, अजून गेमला अप करायचं, अजून छान रीतीने गेम खेळायचं, अजून टॉपमध्ये जायचं, अजून विनर व्हायचं. सर्वांमध्ये तो पॉझिटिव्ह एनर्जी मला सुद्धा दिसली. नंतर सकाळ झाली आणि सकाळी ज्या राखीने ज्या रेवाचा पूर्ण पैजामा तो फाडला गेलेला होता. तो एका पॉइंटवर असं वाटलं की कॉमेडी वाटला. दुसऱ्या वेळेस असं वाटलं, की यार खूप वाईट गोष्ट आहे. लोकांना अक्षरशः कपडे भेटत नाही. लोकांना एक-एकच कपडा 20-20 वर्ष ते घालतात. लोकांना कपडे भेटत नाही, तर रोडावर तुम्ही जाऊन बघा कशी त्यांची हालत आहे. एकच कपडा किती वर्ष घालून राहतात. तर असे कपडे फाडणे, जाणून-बुजून कोणाचे कपडे फाडणे आणि मग ते अजून मजाक-मजाकमध्ये अजून त्याला फाडत होती, अजून फाडत होती. मग ते घातलं वगैरे. मला असं वाटतं, की
ते कॉमेडी नाहीये. मतलब एका पॉइंटवर वाटली मला कॉमेडी. पहिल्या दिवशी मला कॉमेडी वाटली, परंतु अक्षरशः दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी ते कॉमेडी नाही, तो असं वाटलं की हा मूर्खपणा आहे. कोणाचे कपडे फाडणे म्हटलं राखी कॉमेडी करते, फन लव्हिंग आहे, एंटरटेनिंग करते, परंतु आपला एंटरटेनमेंट, आपला फन लव्हिंग त्याच्यामध्ये पण लिमिट पाहिजे, त्याच्यामध्ये पण मर्यादा पाहिजे. त्यानं लिटरली मर्यादा क्रॉस केला आणि कोणाचा पैजामा फाडणे ही खूप चुकीची गोष्ट आहे. ते अनुश्री बसलेली होती, विशाल बसलेला होता, सागर, संकेत मतलब पूर्ण टोळी ग्रुप बसलेला होता. त्यावर अनुश्री म्हणते की "यार प्रभूला वाचवला असतास किंवा संकेतला तसाही कॅप्टन बनायचं नसतं, तर तेव्हा तू चांगला दिसला असतास." तेव्हा म्हटलं असं वगैरे त्यांचं डिस्कशन चालू होता. त्यावर राखी म्हणते की "इफ अनुश्री राहिली असती आणि संकेत राहिला असता, तर विशाल तू कोणाला वाचवला असतास?" तर त्यावर तो म्हणते की "मी संकेतला वाचवलं असतो." त्यावर अनुश्री म्हणते की "असं काय पॉसिबल आहे? कारण की मागच्या दिवशीमध्ये तूच मला म्हटला होतास की संकेत आता वाईल्ड कार्ड बनायला आलेला आहे. माझ्यासाठी सर्वात इम्पोर्टंट माझ्यानंतर जे आहे ते म्हणजे अनुश्री आहे आणि आपले लोक आहे. मी संकेतला मागे बघते ना आता तिच्या तोंडासमोर तो लिटरली विशाल बदललेला आहे आणि त्या अनुश्रीला म्हणते, की "नाही मी तुला असं कधी म्हटलं नव्हतं. माझ्यासाठी आता इम्पोर्टंट संकेत आहे. कारण की संकेतनं मला पॉझिटिव्हिटी दिलं आणि संकेतनं माझ्यावर विश्वास ठेवला. संकेतनं मला कॅप्टन बनवलं नाही. संकेतनं मला हा केलं नाही. संकेतनं मला तो केला नाही. संकेतनं विश्वास दाखवला नाही माझ्यावर वगैरे, वगैरे. आता माझ्यासाठी सर्वात इम्पोर्टंट जो व्यक्ती आहे तो म्हणजे संकेत झालेला आहे. तू नाही आहेस." त्यावर अनुश्री म्हणते, की "तू अहंकारी आहेस. तू खोटा बोलणार आहेस. तू असाच आहेस." त्यावरून समजून येते लिटरली विशालनं अनुश्रीला म्हटलं होतं, की "अनुश्री तू माझ्यासाठी इम्पोर्टंट आहेस. मी तुलाच चूज केलं असतो. कारण की तू आत्ता आलेला आहे. तू पहिलेपासून आहेस आणि तू माझ्यासाठी जास्त इम्पोर्टंट आहेस." परंतु अक्षरशः अनुश्रीच्या तोंडावर बदलला तो आणि म्हटला, की "संकेत माझ्यासाठी इम्पोर्टंट आहे. संकेतसोबत माझा चांगला दास्ता आहे. संकेतला मी इम्पोर्टन्स वगैरे देईन." मला असं वाटतं, की आताही तो संकेतला चांगल्या रीतीने मॅनिप्युलेट करायची कोशिश करत आहे. संकेतला आपल्या रीतीने आपल्या जवळ खेळण्याचा प्रयत्न करत आहे, की ह्याच्यासोबत मी फिजिकल टास्क सोबत-सोबत खेळीन. त्याच्या अपोझिट जाण्याचा मौका भेटणार नाही आणि अनुश्रीला लिटरली खोटं पाडलं, की मी असं कधी बोललोच नाही. लिटरली असे असं आहे विशालसारखे जे ग्रुप असतात, विशालसारखे जे लोकं असतात ना, त्यांच्यावर आपण कधीही विश्वास ठेवू शकत नाही. कारण की ते फक्त विश्वासघात करणारे लोकं असतात. अनुश्रीच्या अख्ख्या तोंडावर त्याने खोटं बोललं आणि अनुश्रीला समजलं. अनुश्री त्यावर म्हणते, की "तू अहंकारी आहेस, तू स्वतःचा गेम बघतेस." आणि त्यावर लिटरली मी खरं सांगू तर विशालमध्ये अहंकार भरलेला आहे. तो स्वतःच्या फक्त गेम बघते, फक्त गेमच्या व्यतिरिक्त तो काहीच बघत नाही, माणूस बघत नाही, माणुसकी बघत नाही, काहीच बघत नाही. आता त्याला माहीत आहे, की मला संकेतसोबत खूप निगेटिव्हिटी झाली आहे. संकेतला मला आपल्या जाळ्यामध्ये करायचं आहे. तर अनुश्रीला डायरेक्ट म्हटलं, की "अनुश्री मी तुला असं कधी बोललो नव्हतो, की तू माझ्यासाठी इम्पोर्टन्स आहे. मी तुला चूज केलं असतो." परंतु अक्षरशः त्यानं असं म्हटलं होतं, परंतु चांगल्या रीतीने त्यानं गेम पलटवलं आणि अजून संकेतच्या मनामध्ये आपली इमेज चांगली करण्याचा प्रयत्न तो करत आहे. त्यावरून समजून येते, की विशालसारख्या ग्रुपमध्ये तुम्ही कितीही जा, काहीच करा, त्यातून तुम्हाला फक्त निगेटिव्हिटी दिसणार आहे, फक्त खोटारडेपण दिसणार आहे आणि फक्त अहंकार दिसणार आहे. अशा रीतीने पूर्ण एपिसोड होता. तुम्हाला ह्याच्याबद्दल काय म्हणणं आहे, प्लीज मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल.